कशी आहे गाईस गाडी भाऊ असलं नेक्स्ट लेवल मॉडिफिकेशन केलं नाही गाडीमध्ये. ही आपली वाली आणि ही मॉडिफाईड केलेली ही ब्लॅक कलरची थीम आहे पूर्ण केलेली आणि असं आमचं काम मटेरियल बिटेरियल आली खाली करावं लागतं. सगळ्या हातबीत काय होतंच त्यामुळे मला व्हिडिओ जास्त टाइम भेटत नाही. लोकांना हा प्रश्न पडला की मी थार का चूज केली म्हणजे थार गाडी घेण्यामागचं रिझन काय होतं. कांटाळा मारतो रे डायरेक्ट. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आता थोड्या वेळापूर्वी मी उठलेलो. आज थोडं लेट झाला मला उठायला. लय चालतं आणि रात्री घरातली लाईट गेली होती त्यामुळे थोडंसं जरा झोप कंप्लीट नाही झाली माझी नीट. आणि व्लॉग एडिट करायला पण थोडा टाइम लागून गेला त्यामुळे मी आज उशिरा उठलोय. बट काय हरकत नाही, आता कंपनीत जाऊन थोडेसे कंपनीतले कामं करायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला जसं की म्हटलं की मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आपण त्या गाड्या बघणार आहोत 2 मॉडिफाय केलेल्या. त्या आज ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. मी थोडस कंपनीज वगैरे जाऊन आलेलो आहे, जरा काम वगैरे पाहिली. आता घरी चाललो जेवायला. आता इथून पुढे त्या मित्राला फोन केला, त्याची गाडी आहे अवेलेबल. तर त्याची आपण थोड्या वेळाने त्याला भेटणार आहोत, त्याच्याकडून व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला सगळी गाडी दाखवतो. प्लस त्यातलं मला तुम्ही सांगा मग काय काय करू शकतो आपण त्या गाडीला, नाही का. म्हणजे पूर्ण एक काइंड ऑफ ब्लॅक थीम म्हणू शकतो ना, तशी वाली गाडी आपली. ओके 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 ओके. इथेच माझ्या घराच्या जवळ एक एक्झिबिशन आलेले आर्मी रिलेटेड जे आहेत सगळ्या गोष्टी, त्यांचं एक्झिबिशन आहे. तर तिकडे देखील जायचं आज आपल्याला. आणि आज थोडं आपल्या कुत्र्याला देखील आज आपण घेऊन जरा फिरूयात कुठेतरी. सो बघूयात काय काय कसं कसं होतंय. मी जातो घरी जाऊन जेवतो आणि मग परत बाहेर निघतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला की मी थार का चूज केली म्हणजे थार गाडी घेण्यामागचं रिझन काय होतं. तर ऍक्च्युली तुम्हाला माहिती, मी आधी ऑलरेडी स्कॉडा पण वापरलेली गाडी आणि घरात क्रेटा वगैरे सगळ्या गाड्या वापरून झालेल्या आहेत. तर स्कॉडा पण एक प्रीमियम सेगमेंट मधली गाडी पण होती आणि ती जरा लक्झरियस गाडी होती. बट जेवढी ती लक्झरियस गाडी होती तेवढीच ती नाजूक पण होती. म्हणजे लाईक माझ्या फक्त गाडीचे हँडल असतात ना, आतून जे दरवाजाकडे जे असतात ते 2 हँडल तुटले होते. त्यांचं बिल जवळपास 22,000 रुपये चालतं फक्त 2 हँडलचं. म्हणजे विचार करू शकता. आतलं तर माझ्या आतापर्यंत क्रेटा, बलेनो वगैरे एवढ्या गाड्या होत्या, कधीच कुठल्या गाडीचं तुटलं नाही. पण त्या गाडीचं तुटलं आणि त्याचं बिल पण निघालं डायरेक्ट 22,000 रुपये. म्हणजे विचार करा. आणि मेंटेनन्स किती हाय होता त्या गाडीचा. म्हणजे हाय मेंटेनन्स जरी हाय असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. बट तेवढं नाजूक म्हणलं मला पटलं नाही त्या गोष्टी. मग म्हणलं ठीक आहे. परत मग प्रीमियम गाडी घेण्यात काय अर्थ नाही. प्रीमियम म्हणजे स्कोडा सेगमेंटवाली गाडी घेण्यात अर्थ नव्हता. सिडन गाडी पण घेऊ शकलो असतो. बट सिडन मध्ये काय झालं, आता घरामध्ये ऑलरेडी सगळ्या थोड्या SUV टाईप गाड्या आहेत मोठ्या हाईटला, ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे त्यांचं. त्यामुळे त्या गाडींची आता सवय झाल्यामुळे परत सिडन गाडीवर यायचं. मग ते खड्डा आला की जरा बघून चालव, हे चालव ते चालव. सो एकंदरीत मला ग्राउंड क्लिअरन्स पण जास्त पाहिजे होतं, दणकट गाडी पाहिजे होती. त्यातल्याच ऑप्शन भारी होतं थार. ए भाई कुठून पण कशी गाडी घाल, काहीच प्रॉब्लेम होत नाही, काहीच नाही. आता मी लिटरली माझ्या कंपनीकडचं रोड कच्चा आहे, जिकडं मला आधीच्या गाडी नेताना असं थोडं विचारपूर्वक चालवत न्याव्या लागायच्या. आता ही त्या दिवशी गाडी घेऊन गेलो, काहीच नाही, एकदम निवांत चिल मध्ये डायरेक्ट दनादन कशी पण गाडी चालवा, काहीच झालं नाही गाडीला. म्हणजे एकदम एकदम भारी. म्हणजे ह्यासाठी मी स्पेशली ही गाडी चूज केली. आता येतात आपल्यासोबत, आता एका ठिकाणी थांबवतो मस्तपैकी आणि तिथं तुम्हाला दाखवतो काय बाप लेवलचं मॉडिफिकेशन केलंय. म्हणजे तुम्ही बघाच फक्त. आत्ताच आम्ही इथं पोहोचलेलो आहे. स्विफ्ट मागून येते, त्या आधी थार आलेली. आता तुम्हाला थार दोन्ही साईड बाय साईड दाखवतो कशा आहेत. त्यातले मला तुम्ही सांगा की आपल्या गाडीला कुठलं नाही आहे तिकडं कुठलं आहे, असं मी तुम्हाला दोन्ही कंपॅरिझन दाखवतो. त्यातलं तुम्ही सांगा कुठलं कुठलं चांगलं वाटतं आणि कुठलं कुठलं नाही. कमेंटमध्ये सांगा पर्टिक्युलर पार्टचं नाव, मी तिथं मेन्शन करतो. ते पार्ट आपण टाकू. आता ही जी थार आहे ती पूर्ण ब्लॅक थीम केलेली त्यांनी. थांबा तुम्हाला दाखवतो. फ्रंट लुकमध्ये जर बघायला गेलो तर इकडच्या साईडला तुम्हाला ही जी ग्रिल दिसते ही कंपनीची आणि हेडलाईट पण कंपनीचे. सगळंच आपलं कंपनी, आपण काहीच मॉडिफाय केलं नाही, काय कंपनीचं सांगतोय. ह्या साईडची जी ग्रिल आहे ही ग्रिल कुठली रँगलर ग्रिल आहे. ही पूर्ण ब्लॅक कलर मध्ये त्यांनी घेतली. त्यामुळे तुम्हाला म्हणलं ही जशी गाडी पूर्ण ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये, त्यामुळे ही पण ग्रिल त्यांनी ब्लॅकच घेतलेली. हे मायनसवाले हेडलाईट म्हणते त्याला. हे आता हेडलाईट तुम्हाला नंतर चालू करून दाखवतो. त्यांनी इंडिकेटर पण चेंज केलेले आहेत आणि अजून काही फॉग लॅम्प चेंज केला. फॉग लॅम्प पण त्यांनी प्रोजेक्टर टाकले डायरेक्ट मोठेवाले, डायरेक्ट हेडलाईट सारखा म्हणजे प्रकाश पडतो. आता रात्रीच्या टायमिंगला ते वेगळं दिसणार आहे. आणि त्याच कंपनीमध्ये आता ही ग्रिल बघा तुम्ही आणि आपल्या गाडीची ग्रिल दाखवा.
ही महिंद्रा सिक्री. आता रिअर साईडची गोष्ट बघायला गेलं तर इथं मॉडिफाय करणाऱ्या ज्या गोष्टी त्यामध्ये ही एक येते, टेल लाईट येते, इथे पण लाईट लावू शकतात लोक, ते एक येतं. आणि अजून ह्याच्या स्टेपनीमध्ये पण लाईट लागते, पण ते खूप जास्त जागामध्ये दिसतं. तर आपण त्या गाडीमध्ये काय केलं ते बघूयात, मग त्यानुसार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की रिअर साईडला आपण काय काय करू शकतो. ही तिची पूर्ण रिअर साईड आहे आणि त्यांनी इथं जे लाईट आहेत हे झेड लाईट बसवली. हिच्यामध्ये प्रॉपर इंडिकेटर लागतात आणि गाड्या अशी काय म्हणतात त्याला रनिंग लाईट असतात ना तेव्हा लागतात. प्लस हिने बाकी दुसरं रिअरला एवढं आणि हे एक लावलेलं आहे तुम्ही. ह्याच्यामध्ये पण आय गेस लाईट लागती, पण त्यात लाईट चालू केल्यावरच कळलं आपल्याला. तुम्हाला थांबा चालू करून बघूया त्याचं. आणि बाकीची गाडी तर ह्यांनी पूर्ण A to Z ब्लॅक फिल्मिंग केलेली बघू शकता. अख्खी गाडी साईडने पूर्ण गाडी अख्खी फिल्मिंग आहे, समोरून पण पूर्ण फिल्मिंग केलेली आहे गाडी. गाडी फिल्मिंग म्हणल्यावर दिसायला एवढी भारी दिसते, लिटरली तुम्हाला सांगतो. गाडीमध्ये काही जरी मॉडिफिकेशन नाही केलं, फक्त ब्लॅक फिल्मिंग पूर्ण केली झेड ब्लॅक, बस गाडीला असता लुक येतो ना भारी. बट आता मार्च एंडिंगमुळे मी बघू फिल्मिंग करायचं का नाही करायचं, त्याच्यावर थोडं माझं तळ्यात मॅच चालू आहे. बट पडदे तर लावून घेईल, फिल्मिंग करेल, बट बघूयात कधी करायचं. ही समोर लाईट आहे, इकडं असा पास पडतोय, आहे इंडिकेटर आहेत, इकडे पण इंडिकेटर असं दिसतंय. तर बघा ओव्हरऑल गाडीचा लुक असं दिसतंय. आणि हे जे फॉग लॅम्प आहे ते येल्लो कलरचे थोडेसे. आता ही जी म्हणलं तुम्हाला लाईट आहे झेड शेपची रिअर टेल लाईट, यामध्ये बघू शकता पार्किंग लाईट अशा लागलेल्या आहेत. म्हणजे आता लेफ्टला जायचं असेल तर इकडून असे जातात, राईटला जायचं तर इकडून इकडे असे जातात. थार जे नाव आहे बघा हे असं ब्लिंक करते, यामध्ये पण लाईट टाकली त्यांनी. स्वतः गाडीच्या आतमध्ये बसलेलं आतून पण तुम्ही बघू शकता. हे जे आतलं जे रूफचं वगैरे केलंय ते सेम आपल्या गाडीसारखे, फक्त यांनी कलर ब्राऊन कलर चूज केलेला आहे सीट्स कव्हरला आणि वरच्याला. आपला रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन आहे. आणि ते सोडून बाकीमध्ये अजून ज्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत गाडीच्या तर तुम्हाला दाखवतो, त्या मला सांगा आपल्या गाडीला टाकायच्या का नको. सगळ्यात पहिले वरच्या साईडला जे दिसतंय ह्या 2 लाईटी लावलेल्या तिकडं, पोलीस लाईट म्हणू शकता यांना तुम्ही. हे जे एसीचे वेंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला लाईट दिसत असेल ब्ल्यू, हे बघा दिसत नाही चेंज होताना. ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट चेंज होतात. ह्याच्या आतली लाईट एम्बिएंट लाईट टाकली बघा, ही अशी पूर्ण डोअरला पण आहे, इकडचं पण डोअरला आहे पूर्ण डोअर पॅनलला. आणि ही लाईट अरे हिने पण टाकले, थार नावाची प्लेट पण टाकली, ही पण भारी दिसते. ही टाकू शकतो आपण नाही का. आणि पायाला पण त्यांनी लाईट टाकलेली आहे, ते बघा. याचं ते कंटिन्यू हलतात आहेत, बट असं नसतं ते. इंटेरियर मध्ये मला 3-4 गोष्टी दिसल्या. एक पोलीस लाईट दिसली, परत एसी वेंट दिसली ते जी वॅगन सारखे, परत एम्बिएंट लाईट टाकली यांनी, आणि पायामध्ये फुट लाईट एक टाकली. असे 4 प्रकारचे इंटेरियर मध्ये केलेले. तर कंपनीमध्ये मला सांगा यातलं कुठलं कुठलं करू शकतो. मला तर फक्त एम्बिएंट लाईट आणि एसी वेंट आहेत ते 2च आवडले, ते भारी दिसतात ते. आणि फिल्मिंगनी भाई आतून तुम्ही बघू शकता कसलाच त्रास नाही, एकदम ऊन लागत नाही, काहीच नाही, एकदम निवांत मध्ये. आणि बाहेरचं पण बघा क्लिअर दिसतंय, भारी म्हणजे नाही का एकंदरीत सगळं. आता मी तुम्हाला दुसरी गाडी दाखवतो, तिचा थारशी काही संबंध नाहीये. ती गाडी अख्ख्या महाराष्ट्रात पॉप्युलर आहे, म्हणजे सगळ्यांकडे असतीच ती गाडी. पण त्या गाडीला हिने एवढं मॉडिफिकेशन केलंय बस विचारू सांगा तुम्हाला. थांबा ती गाडी दाखवतो. असलं नेक्स्ट लेवल मॉडिफिकेशन केलं नाही गाडीमध्ये. तुम्हाला मी आता सगळी डिटेलमध्ये दाखवतो, पण गाडी तुम्ही बघितली असताल नाथ खोळा गाडी, डायरेक्ट नाथ खोळा. गाईज वेडी गाडी बघा तुम्ही, गाडी असली राडा गाडी दिसतेय भेंडी. ह्या गाडीबद्दल बोलायचं गेलं तर तुम्हाला आता काय काय सांगू, काय काय मॉडिफाय केलंय. जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. ही जी लाईट आहे ही पण चेंज आहे, हे खालचं फॉग लॅम्प आहे तो पण चेंज आहे. ह्या गाडीला पण पूर्ण फिल्मिंग आहे अख्खी झेड ब्लॅक. आणि सगळ्यात मेजर गोष्ट म्हणजे जे डोअर भाई 6 बघू शकता डोअर कसे आहेत. आतून इथून त्यांनी फिटिंग केलेली डायरेक्ट लॅम्बोर्गिनी स्टाईल त्यांनी वर उडायची ठेवतात, असली दिसते ना आता गाडी. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे जे मॅक्युल वगैरे सगळं आतून पण त्यांनी एवढी डेंजर केली, हे तुम्ही बघू शकता. इथे जी अशी इथं त्यांनी हिंजेस टाकून घेतलेले आहेत. आणि गाडी आता बघ कशी बंद होती दरवाजा.
लागला फायनली. ते काय आहे, गाडी आपल्याला आपली गाडी नाहीये त्यामुळे अंदाज नाहीये की दरवाजा कसा खाली घ्यायचा, काय घ्यायचं. हे काय माईक आहे काय त्यात? भाऊ एक नंबर काहीतरी वेगळं काहीतरी लावून घेतलेलं आहे गाडीला. हा मालक आहे दोन्ही गाड्यांचा, मोहसिन भाऊ. किती खर्च केलाय गाडीला? हिला 4-1 लाख रुपये गेले. काहीच गाडी बघून तुम्ही अंदाज लावू शकता 4 लाख रुपये कशात खर्च झाले. मला वाटतं दरवाज्यामध्ये 2 लाख रुपये गेले असते. आयुष्यपत एवढं मोठे म्हणले येणारच आवाज. कांटाळे मारते रे. डेंजर आहे भाई, डेंजर. काहीच असं असतं आमचं काम. मटेरियल आली खाली करावं लागतं. ते काय हात काय होतं त्यामुळे मला व्हिडिओ जास्त टाइम भेटत नाही आयुष्यात. बघा कसे मटेरियल 200, 300 किलोचे आमचे वायरचे बंडल असतात रॉ मटेरियल. ते खाली करून घ्यावे लागतात. आणि चुकून त्या दिवशी तुम्हाला म्हटलं माझ्या पायावर बंडल पडला, हसतो पडला होतो पायावर पडला. बट काय आता इलाज काय करावं लागतं. अच्छा तर मित्रांनो आता मी ह्याला घेऊन जरा बाहेर चाललोय फिरायला. जरा म्हणलं वॉकिंगला घेऊन जाऊ, खूप दिवस झालं नेलं नाही. आणि हा इकडे लुफे बस खाली बस. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असतील. काहीच मला कमेंट करून सांगा काय घ्यायचं आपल्या कमेंट ह्याच्यामध्ये, कशामध्ये आपल्या गाडीला काय काय मॉडिफिकेशन करायचं ते सांगा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय सबस्क्राईब करा म्हणतोय तुम्हाला.